करा चालू. हॅलो. बाकी बस 10-15 मिनिटात बंद पडलं तर मला सांग. बस येतो. आपल्याला काय हॅलो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय. श्री अनुसया माता की जय. गुरुवर्य यदुवन महाराज की जय. देवा दत्ता 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 सदयनकी सिंदूरवदनो देवो पंकज स्मरणं वासर्वनि देवतमसाराशे नाशयति विघ्नाना या कुंदेन्दु तुषार हरधवलाया शुभ्रवस्त्रावराया विनावर दंडमंडित कराया श्वेत पद्मासनाया ब्रह्मा शुभशंकरा प्रभरती देवी सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्तात्रेय महाराज की जय.
श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः आनंदाय नमो नमः श्री गुरु हलम्मा प्रभुय नमः श्री गुरु दत्तात्रेय नमः श्री बसवेश्वराय नमः जय जयाजी कृपावंता जय जयाजी दोघातीता रूपा रूपातीता तू ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वेन्द्वातीतं गगनसदर्शं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमञ्चलं सर्वादिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा सद्गुरुनाथ महाराज की जय आत्रि अनुसयाता की जय गुरुवर्य यदुवन महाराज की जय पुण्य पावन पवित्र असणारी ही पिंपळगाव नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या आनंद प्रभू दत्त मालकाच्या दरबारात अखंड दत्तनाम सप्ताह आणि अखंड दत्तनाम सप्त्यातील हा 6वा दिवस 6व्या दिवसामध्ये दुपारच्या क्षेत्रातली मोक्ष सिद्धांत हा ग्रंथ आणि या मोक्ष सिद्धांत ग्रंथातील 6वा अध्याय 6व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. सज्जन हो मायबाप हो पहिलं प्रथम देवादिदेव भगवान दत्त प्रभू त्या आनंद प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन त्या सद्गुरु माऊलीच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप टाळकरी विनेकरी पारेकरी सर्वांच्या सर्व साधू संत मंडळी आणि तसेच आमचे दत्तभक्त पारायण देवानंद पाटील वडजे नागठाणकर या सर्व साधू संत महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन मोक्ष सिद्धांत ग्रंथातल्या 6व्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. सज्जन हो पहिलं प्रथम आनंद प्रभूला नमस्कार करून गुरु अल्लामा प्रभूला नमस्कार करून दत्तात्रेय प्रभूला नमस्कार करून श्री संत बसवेश्वर या महात्म्यांना नमस्कार करून भगवंताची असणारी स्तुती करू लागलेली आहे. जय जयाजी कृपावंता जयाचा जय असणाऱ्या भगवंता तू कसा आहेस तर कृपाळू आहेस कृपावंत आहेस आणि दोघातीता दोघाच्याही पलीकडला रूप अरूप या रूपाच्या आणि अरूपाच्या वेगळा असणाऱ्या भगवंता अशा प्रकारचं भगवान परमात्म्याची स्तुती करू लागलेली आहे. काय वर्णू तुझे महिमाना दीनबंधू दयाळू पूर्ण भयाचे करुणी मोचन कैवल्य दाना देसी तू वावा. सज्जनो कवी ग्रंथ करते नामधारक असणारे भगवान परमात्माला म्हणू लागलेले देवा हे सद्गुरुनाथा काय वर्णू तुझे महिमान कारण तू जगाचा मालक आहेस या जीवाचा उद्धार करणारा परमात्मा आहेस आणि त्या तुझ्या या वर्णाचं वर्णन करणं तुझ्या गुणाचं माझ्यानं होईल का. माझं पामराशी काय थोरपण पायीचे भान पायी बरी. भगवंता मी पामर आहे मला तुझ्या गुणाचं वर्णन करणं अशक्य आहे
कारण तू दीन बंधू, दिनाचा बंधू आहेस, अनाथाचा नाथ आहेस. बरं काय, भगवान परमात्मा हे सद्गुरुनाथा तू दयाळू आहेस, पूर्ण दयाळू आहेस. आणि भव भयाचे करुणी मोचन, हे पुनरुपी जन्म, पुनरुपी मरणातून मोचन करणारा, मुक्त करणारा आहेस. आणि म्हणून भगवंता तू कैवल्याचा दाता आहेस, कैवल्य पद प्राप्त करून देणार आहेस. आणि म्हणून मला तुझं वर्णन करणं अशक्य आहे. बरं काय, आता ध्यायी निरूपणा वावा धर्माचे दस्तहस्ताचे व्याख्यान सुंदर सद्गुरु सांगते उकलोना प्रेमे प्रेमी करुणी ओसंडे. सज्जनो माय बापू, सुंदर असणारा आमचे देवानंद पाटील अतिशय सुंदर वाचन करू लागलेले आहेत. मंत्रमुग्ध करणार हे असणारा त्यांचा कंठ आहे महाराज. आणि म्हणून सज्जनो, गत अध्याय निरूपण, याच्या अगोदरचा अध्याय म्हणजे 5वा, धर्माच्या 10 हस्ताचं व्याख्यान सद्गुरु माऊली त्या बसवण्णाला सांगितलेले आहे, सिद्धमुनी नामधारकाला सांगितलेले आहे. आणि दैवयोगानं तुमच्यामुळं आम्हाला हा प्रसाद मिळालेला आहे. बरं काय, आणि मग सद्गुरु उकलून सांगलेले आहेत. आणि तेही प्रेमानं, प्रेमे करून. काय, प्रेम या वस्तूला फार महत्व आहे. कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला तुम्ही आम्ही प्रेम द्या माय बापू. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा वाचोनी नाही समाधान. बघा माय बापू, कारण प्रेमाशिवाय समाधान नाही. आणि म्हणून सद्गुरु माऊलीनं त्या शिष्याला धर्माच्या 10 हाताचं आख्यान प्रेमानं सांगितले. बरं काय, नवविधा भक्ती धर्माचे मस्तक वावा भक्तीचा प्रकार सांगू सवलत वावा ऐशी कोणती ऐक साफल्य करोनिया. सज्जनो मा बापू, सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले आणि अल्लामा प्रभू बसवण्णाला म्हणाले, बसवण्णा, अरे बाळा, तुला धर्माचे 10 हात सांगितलेले आहे. आता तू ऐक बाळा, मी तुला धर्माचं मस्तक सांगतो. नवविधा भक्ती हे धर्माचं मस्तक आहे माय बापू. बरं काय, कारण मस्तक हे फार महत्वाचा मुद्दा आहे. शिर सलामत तर पगडी 50. कारण कुठल्याही या देहावरलं एखादा अवयव बाजूला गेलं तर चालल, पण शिर जर नाही गेलं महाराज तर या देहाला काही अर्थ आहे का? नाही. तसं परमार्थाचं धर्माचं मस्तक म्हणजे 9 विधा भक्ती आहे, 9 प्रकारची भक्ती आहे. आणि भक्तीचा प्रकाश मी तुला सांगतो बाळा, तू साफल्य होऊन आई अशा प्रकारचं बोलू लागले. प्रथम भक्ती श्रवणा वावा दुसरी ते कीर्तना तिसरी भक्ती स्मरणा बोला. चौथी भक्ती सद्गुरु सेवा. सज्जनो मायबापो, प्रथम भक्ती श्रवण. माय पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आहे. श्रवण करावं. 5 ज्ञानेंद्रियामधलं एक इंद्रिय म्हणजे कान महाराज. आणि या कानानं त्या भगवंताची कथा श्रवण करावं महाराज. श्रवणामध्ये आवड असावं. आवडीनं, प्रेमानं, भावनेनं, अष्टभावानं श्रवण करावं महाराज. कारण परीक्षिती राजानं श्रवण केलंय म्हणून त्याचा उद्धार झालाय माय बापू. बरं काय, आणि म्हणून तुम्ही आम्ही पहिली भक्ती आचरणात आणायचं आहे ते म्हणजे ऐकिने. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे माय बापू, तरी अवधान एक वेळ दिजे
मग सर्व सुखास पात्र होई देव. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. सज्जन हो, अवधान देऊन श्रवण करावं महाराज, बरं काय. आणि मग त्या ठिकाणी दुसरी भक्ती कीर्तन. कीर्तन म्हणजे भगवंताचं नामस्मरण महाराज. कीर्तन असणारा अखंड त्या आनंद मालकाचं, त्या दत्तप्रभूचं या मुखातून कीर्तन करावं महाराज, बरं काय. आणि तिसरी भक्ती स्मरण करणे, ऐकिने त्याचं कीर्तन करणे आणि ऐकिलेले कथेचं स्मरण करणे काय बापू. आणि मग चौथी भक्ती सद्गुरु सेवा. सद्गुरु सेवा करावं महाराज. आणि सद्गुरु सेवा झाली तरच इमारत फळा येते. सद्गुरु सारखा असता पाठीराका, इतराची लेखा कोण करी. माय बापू, सद्गुरु माऊली आपल्या पाठीमागं उभा टाकतात, पण तुम्ही आम्ही जर त्या सद्गुरु माऊलीची सेवा केल्या तर. आणि म्हणून चौथी भक्ती हे सद्गुरु सेवा आहे. आता पाचवी भक्ती सांगा महाराज. पाचवी भक्ती चार बरवा, वा वा. सहावी भक्ती वंदन सद्गुरु सेवा, बोला. सातविदा सत्यवमानुभवा, वा वा. आठवी भक्ती सख्यात्व. सज्जनो, पाचवी भक्ती म्हणजे आचार. आचार पाहिजे महाराज. आणि आचार जर बाजूला गेला सज्जन हो, तर या जीवाचं हित व्हायला फार कठीण जाते. आणि म्हणून आचार भक्ती हे पाचवी आहे. सहावी भक्ती वंदन सद्गुरु देवा. वंदन कराया येत किंचित सुद्धा बाजूला राहू नको महाराज. सद्गुरु आणि देव धावत जावं आणि त्यांना वंदन करावं, बरं काय. ही सहावी भक्ती आहे. आणि सातवी भक्ती दासत्वे, बरं काय. दासत्व करावं, महानुभाव. दासत्व हे फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण सेवा करणं, दासत्व करणं तुमचा आमचा धर्म आहे माय बापू. आणि म्हणून सद्गुरूचं दासत्व करावं, धाव घेवावं. तिथं कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये आणू नये महाराज. आणि आठवी भक्ती सख्यत्व. सख्यत्व म्हणजे आपुल्या सारखे करी तात्काळ, नाही काळ वेळ तया जवळी, बरं काय. सख्यत्व करावं, आपल्यासारखं करावं. आणि नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन आहे माय बापू. आणि अशा प्रकारचं 9 प्रकारची भक्ती सद्गुरु माऊली भगवान अल्लमा प्रभू त्या बसवनाला सांगू लागलेले आहे. तात सांगू त्याचे प्रमाण, वादेवानंद पटेल. सर्वांगाचे करोनी कान, बोला. नवविधा भक्तीचे लक्षण, वा वा. वाचनासी सावध होई. आता ऐक म्हणजे बाळा, आता सांगू त्याचे प्रमाण. नामधारका बसवण्णा, तुला त्याचे प्रकार सांगतो ऐक बरं काय. सर्वांगाचे करोनी कान. सर्व देहाचं कान कर बाळा. कारण धड देवळात चित्त पायतनात करू नको. इथं आल्यावर सर्व देहाचं कान कर. आणि कान करून त्या ठिकाणी नवविधा भक्तीचं लक्षण ऐक. वचनाला सावध होय बाळा. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. श्रवण म्हणजे वेदशास्त्र पुराण, वा. श्रवण म्हणजे संस्कृत पाककृत जाण, वा वा. श्रवण म्हणजे काव्य व्याकरण, गीता भागवता सहित. वा वा. सुंदर देवानंद पाटील. श्रवण म्हणजे वेदाचं श्रवण करणे, शास्त्राचं श्रवण करणं माय बाबू, बरं काय. संस्कृताचं
संस्कृत प्राकृतात आणल्यावर त्याचं श्रवण करणे. श्रवण म्हणजे काव्य श्रवण करणे, व्याकरण श्रवण करणे. गीता भागवत, बरं काय, गीतेचं श्रवण करणं, भागवताचं श्रवण करणं, हे श्रवण करावं महाराज. देवाच्या कथेचं श्रवण करणं, कारण पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आहे माय बापू, बरं काय. आणि म्हणून त्या आनंद मालकाच्या कथेचं श्रवण करावं, दत्तप्रभूच्या कथेचं श्रवण करावं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि या सर्व ग्रंथाचं श्रवण करावं बरं काय. हे सर्व श्रवण करावे, वा वा. याचे सर्व सार घ्यावे, सार सर्व सांडावे. वा वा. आपुले हितास्तव. सज्जन माय बापो, बसवण्णाला असणार बोलू लागलेले आहेत सद्गुरु माऊली. बाळा, हे सर्व असणार त्या ठिकाणी श्रवण करावं बरं काय. याचं सर्व श्रवण करून आसार आणि सार याचा विचार करावं. आसाराचा बाजूला करावं आणि सार तेवढं घ्यावं. सार म्हणजे भगवंताची कथा, भगवंताचं नाम बरं काय. उत्तमा उत्तम नाम जपा पुरुषोत्तम. भगवान परमात्म्याच्या नामाची कथा, भगवंताच्या कार्याची कथा श्रवण करावं आणि सार घेऊन आपलं हित करावं महाराज, आपल्या जीवाचं हित करावं. अशा प्रकारचं सांगू लागलेले आहे. श्रवण म्हणजे सद्गुरु वचन, मुख्य ते गुहे ज्ञान. सार निवडून कार्य कारण, वासार त्या गुणी सार घ्यावी. बारकाईनं चिंतन करा माय बापू. श्रवण म्हणजे सद्गुरु वचन. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सद्गुरु माऊलीच्या मुखातून निघालेले शब्द श्रवण करावं महाराज. तिथं कुठल्याही प्रकारची कुचराई करू नये, दिरंगाई करू नये. त्या माऊलीच्या मुखातून, सद्गुरु माऊलीच्या मुखातून निघालेले शब्द मुख्य ते गुह्य ज्ञान. सद्गुरु माऊलीकडे काय आहे माय बापू, तर या जीवाच्या हिताचं गुह्य ज्ञान आहे, गुह्य भांडार आहे. आणि ते गुह्य ज्ञान सारासार निवडून बरं काय, सारासार निवड करावं आणि कार्याकारण आसाराचा त्याग करून सार असणार तुम्ही आम्ही घ्यावं. सर्वामध्ये सद्गुरु बीज मंत्र, श्रवण ऐकावे पवित्र. वा वा. करी त्रिविधा दोष प्रकार, त्रिताप शांत होती. सज्जनो, या सर्वांमध्ये सद्गुरु माऊलीचं बीज मंत्र आहे माय. ज्यावेळेस सद्गुरु माऊलीकडे आम्ही श्रवण करायला चालल्या, ज्यावेळेस माऊली आम्हाला बीजमंत्र देतात, त्यावेळेस असणार सर्व देहाचे कान करावं आणि ते बीज मंत्र या श्रवणद्वारानं ऐकावं आणि हृदयामध्ये कोंडावं महाराज. हृदयामध्ये त्या बियाची ज्योत लावावं माय बापू. आणि मग त्या ठिकाणी सर्वांनी ऐकावे पवित्र. पवित्र ऐकल्यावर जे दग्ध करी सद्गुरु माऊलीनं जे बीज मंत्र दिलंय ते जर हृदयामध्ये साठवलं, हृदयामध्ये जर त्याची ज्योत लावलं, तर मायबापू 3 दोष दग्ध होऊन जातात, नाहीशे होतात बरं काय. काही वाचिक आणि मानसिक दोष तुमच्या आमच्याकडून घडून आलेले आहे आणि हा दोष असणारा मायबापू नाहीसा होते. आणि पुढे जाऊन सांगू लागलेले आहेत, त्रिताप शांत होती. माय जीवाच्या माग आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक अशा 3 तापा लागलेले आहेत. आम्ही जर गुरु माऊलीच्या मुखातून ते कानमंत्र बीज जर आम्ही ऐकल्या
आणि त्याला जर हृदयात ठेवल्या तर हे आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक हे तिन्ही असणारे मायबाप हो तापा नाहीशा होतात. आणि म्हणून बाळा अरे नामधारका तू ऐक बर काय ते नाम सर्वांचे दुर्लभ जाना ते कोणास नाही प्राप्त कोण वा वा जी कृपे विन माया भ्रमण शीन व्रता जाणीजे. ऐक नामधारका ते नाम सर्वाशी दुर्लभ सगळ्याला मिळणार माय बापू बरं काय. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. पूर्वीच प्रारब्ध संचित क्रियामान जर असलं महाराज तरच असणार ते नाम मिळते, नाहीतर मिळत नाही महाराज. दुर्लभ आहे ते कोणाशी नाही प्राप्त कोण. ऐक बाळा माझे कृपेविन माया भ्रम, माझी जोपर्यंत कृपा होणार नाही तोपर्यंत या जीवाच्या माग लागलेले माया भ्रम नाहीसा होणार नाही महाराज. म्हणून हे सगळं काय होते तर सीन होते, व्यर्थ जाते. आणि म्हणून नामधारका बसवांना तू बारकाईनं चिंतन कर आणि चिंतन करून तू असणार श्रवण भक्ती कर आणि श्रवण भक्ती करून तुझ्या जीवाचा उद्धार कर बर काय. माझी कृपा होय तयावरी ती तरीच फिटे मायेची अंधारी. वावा विद्येची होय बोहारी परम परमपद पावतो. सद्गुरु माऊली बसवण्णाला बोलू लागले माझी कृपा होय जयावरी. बाळा अरे ज्याच्यावर माझी कृपा होईल त्यावेळेस फिटे मायेची अंधारे. बसवांना माझी कृपा झाल्यावर मायेचा अंधार असणारा फेटून जाते, अविद्येची बोहरी होते आणि परमपद पावतो. परमपदाला जीव पावतो. केव्हा पावतो जर सद्गुरु माऊलीची कृपा झाली तर. साधू संत बहुत सती वावा परिते परिणाम नेनती जरी कृपा करे कैवल्य मूर्ती वादवान पडेला तरीच परिणाम सापडे. सज्जनो साधू संत बहुत असती जगामध्ये खूप आहेत महाराज. परिते परिणाम नेनती जगात खूप साधू आहेत खूप संत आहेत पण परिणामाची गोडी लागलेली नाही. त्यांना जो गोडी कवा लागल जरी कृपा करे कैवल्य मूर्ती. कैवल्य मूर्ती सद्गुरु माऊली त्यांच्यावर कृपा केलं तरच त्यांना परिणामाची गोडी लागते बर काय, तरच ते परिणाम सापडते नाहीतर नाही बर काय. या लागी बसवराया तुझे भाग्य थोरा अलमा प्रभु स्वमुखे निवेदी सर्वेश्वरा. वचनासी होनी सादर अंतकरणी सावध ठेवी. सज्जनो माय बापो या लागी बसवराया तुझे भाग्य थोर. बसवराजा अरे तुझं भाग्य आहे किती आहे तर थोर आहे महाराज. अल्लमा प्रभू सोमुखे निवेदी सर्वेश्वर. आनंद प्रभूनं त्या अल्लमा प्रभूला पाठवलंय महाराज आणि स्वतःच्या मुखानं बसवण्णाला सांगू लागलेले आहे बरं काय. आणि म्हणून असणार तू काय कर बसवण्णा बाळा वचनाला सादर राहा आणि सादर राहून अंतकरण असणार सावध ठेव. माय बापू हो अंतकरण सावध असलं पाहिजे. मन बुद्धी चित्त अहंकार मन कथेत असलं पाहिजे.
बुद्धीचा विचार कथेकड लागलेला पाहिजे, चित्त कथेत रमलं पाहिजे आणि अहंकार कथेमध्ये मग्न झाला पाहिजे. दुसरी भक्ती ते कीर्तना वा वा. सांगो महिमान. कीर्तन म्हणजे सार निवडून वा वा. जे अनुसंधान माझे प्राप्तीचे. बघा माय बापू, सद्गुरु माऊली असणारे बसवण्णाला सांगू लागलेले आहेत, बाळा दुसरी भक्ती ते कीर्तन आहे बर काय, आणि त्याच काय सांगू त्याचे महिमान. कीर्तन म्हणजे सारासार आहे महाराज, सर्व साधनाचे सार, भव सिंधू तरी पार. हे भगवंताचं नाव सार आहे महाराज बर काय, आणि सारासार निवडून बर काय त्या ठिकाणी जीवाचं हिताचं बर काय हे कीर्तन नावाची भक्ती आहे. आणि म्हणून नामधारका तू तुझ्या मुखानं कीर्तन कर बर काय. वरकडा सारे कतीन जैसे गाणे गाती माता बहीण. मोक्ष प्राप्ती नाही त्याला गुण, व्रताशीन जाणीचे. थोडस बारकाईनं चिंतन करा महाराज. वरकट सारी कथनी जैसे गाणे गाती माया बहिणी. बाकीचं जे कथन आहे महाराज तर ते कसं आहे माय तुम्हाला माहित आहे. तुम्ही जात्यावर दळते वेळेस गाणं गात्या, भावाबद्दलचं गाणं गात्या, भावाचा मोठेपणा तुम्ही तुमच्या घरी करत्या महाराज, आहे की नाही. पण ते व्यर्थ आहे म्हणाले माय बापू, व्यर्थ ते कथनी. बाळा ते व्यर्थ आहे, ते तुझ्या जीवाच्या हिताचं नाही माय बापू बर काय. म्हणून मोक्ष प्राप्ती त्याला नाही. वर्तासीन जाणी जे, वर्तशीन आहे. भावाच्या इथं 4 मजली आहेत म्हणते माय, गाणं गातावळे वाड्यावर म्हणते. वाड्यावर आहे काय, कोण्या झोपड्यात आहे की बहिणीलाच ठाऊ, हे की नाही. म्हणून ते मायबापू वर्त आहे. तशा प्रकारचं बसवण्णा तू काय कर तर तू माझं चिंतन कर बर काय. त्यावरी ओव्या गाती श्रेष्ठ. वा. बैसावया हाती पालकी उंट. बोला. याना मिळे कदा नमिष्ट. तैसे तैसे ज्ञाना हिन झाले. वाड्यावाडून पाटील सुंदर सज्जनो मायबापो. वही म्हणाली, मी काय माझ्या मनानं म्हणाल नाही. जात्यावरी वया गाती श्रेष्ठ. जात्यावर असणारी बहीण भावाची वही गाते महाराज, भावाबद्दल गाणं म्हणते. बैसावया हाती पालकी हुंट. माय काय म्हणाली, गाणं गातावळे माय माझ्या भावाकडे बसाया हत्ती आहे, पालकी आहे, हुंट आहे बर काय. पुढे जाऊन काय म्हणाले माय बापू, तर खावया न मिळे कदा अन्न मिष्ट. तिच्या भावाला खायला अन्न मिळालंय. आणि माझी माय काय म्हणाली, तर पालखीवर बसून माझा भाऊ येते. केले जीव दैवताचे कीर्तना. शेवटी नाही नधीत जाना. वावा. कोणी नामधारका सावध होऊन कीर्तन करे माझे प्रीतीचे. सज्जन मायबापो नामधारका ऐक तू सावध हो. केले जीव दैवताचे कीर्तन. जीव दया जीवानं दैवताचे कीर्तन जर केलं तर काय होते, शेवटी ते अनहित जाण. कोण्याही दैवताचं चिंतन करा, शेवटी अनहित आहे महाराज बर काय. आपण त्याचं चिंतन केल्या आणि मग काही दिवस त्याचं पद मिळेल, पण पुण्य संपल्यावर खाली येवावं लागते महाराज, अनहित आहे. आणि म्हणून नामधारक सावधान हो आणि कीर्तन करी
प्रीतीने तिसरी भक्ती ते स्मरण मायातील परिणाम वा वा. जे मोक्षधाम त्याचे स्मरण कीजे. ऐक नामधारका, तिसरी भक्ती म्हणजे समरण भक्ती आहे आणि मायातील परिणाम, मायेच्या पलीकडलं परिणाम आहे, जेणे पाविजे मोक्षधाम. म्हणूनच म्हणले महाराज, जे का परिणाम जपती त्यांच्या पुण्या नाही गणती, चारी सृष्ट्या शरण येती महापापी उद्धरती. आणि म्हणून बाळा, तू परिणाम जप जेणेकरून तू मोक्षधामाला जातील आणि त्याचं तू स्मरण कर. बर काय, स्मरण करणे म्हणजे त्या परिणामाचं आठवण करणे. आणि म्हणून अशा प्रकारचं कार्य तू कर. बर काय बसवण्णा. वरकड स्मरण पालाळ विस्तारिले वागज जळ, सर्व भ्रांतीचे पडळ हित होणार नाही. आणि म्हणून असणाऱ्या नामधारकाला सांगत आहे सिद्ध मुनी, वरकड स्मरण पाल्लाळ, बाकी सगळं पाल्लाळ आहे महाराज, त्याच्यानं जीवाचं हित होत नाही. बरं काय, वाघजाळ आहे, सर्व भ्रांतीचं पडळ आहे माय बापो. आणि म्हणून याच्यामुळं जीवाचं हित होईना, तर तू असणार परिणामाचं स्मरण कर. बर काय, वरकड स्मरणे बहुता सती देवी दैवता प्रसन्न होती. वा वा. याची नाही निज वस्तू प्राप्ती माझे कृपे विना. ऐक बसवण्णा, वरकट स्मरण हे पाल्लाळ आहे बाळा. बर काय, विस्तार त्या ठिकाणी देवी दैवता प्रसन्न होती, पण त्याला निज वस्तूची प्राप्ती नाही. बर काय, माझे कृपेविन बसवण्णा, जोपर्यंत त्या जीवावर माझी कृपा होणार नाही, जोपर्यंत त्या दैवतावर माझी कृपा होणार नाही, तोपर्यंत असणार जीवाचं हित त्याचं होणार नाही. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. भगवती भक्ती सद्गुरु सेवा वा वा संत साधू महानुभवा वा. सेवेसी सादर होई जे बरवा त्याचे आशीर्वाद तारी जे. वा देवानंद पाटील. चौथी भक्ती सद्गुरु सेवा. माय बापू, तुम्ही आम्ही त्या सद्गुरु माऊलीची सेवा करावं, हे चौथी भक्ती आहे महाराज. सेवेला अंतर पडू देऊ नये. बरं काय, अखंड त्या सद्गुरु माऊलीची सेवा करावं महाराज. संत साधू महानुभाव बरं काय सादर व्हावं महाराज यांच्या सेवेला, आणि यांचा आशीर्वाद तुम्ही आम्ही घ्यावं महाराज. सद्गुरूची कृपा असली पाहिजे, संताची कृपा असली पाहिजे, महानुभावांची कृपा असली पाहिजे. बघा माय बाप हो, त्यांच्याकडे तो अधिकार असतो. आणि म्हणून साधूचा विरोध कधी करू नये, संताचा कधी विरोध करू नये, आणि सद्गुरूची सेवा कराया यात किंचित सुद्धा मनामध्ये विकल्प आणू नये. आणि म्हणून नामधारका किंवा बसवण्णा, तू सद्गुरु माऊलीची सेवा कर. हे 9 विधा भक्तीतली चौथी भक्ती आहे. बर काय, जैसे उतरावे महासरिता सांगड बांधिजे तत्वता. वा वा वा. जैसे साधू समागमे तत्वता. वा वा. माया पुरी. सुंदर देवानंद पाटील. सज्जन हो, जैसे उतरावया महासरिता, मोठी असणारी नदी आहे महाराज. नदीच्या पलीकडे जायला झालं तर आम्हाला सांगड पाहिजे, आम्हाला नौका पाहिजे माय. आणि मग या महान असणारी सरिता तुमच्या आमच्या जीवाच्या माग लागली.
184 एवढी एक कोटी फेरा ही मोठी भवदुस्तर नदी आहे महाराज. आणि म्हणून या भवदुस्तर नदीतून तारून जाण्यासाठी आम्हाला सांगड बांधायची आहे. कोणती सांगड? तर सद्गुरु माऊलीची, साधू महात्म्यांची, संतांची सांगड बांधायची आहे. हा जीव संताच्या संगतीत असला पाहिजे माय बापू. कारण संत हे जगाच्या कल्याणी, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सद्गुरु माऊली, साधू संत महात्म्यांच्या संगतीत असावं माऊली. धन्य साधूचा समागम, येणे तरीचे भवभ्रमण, पाविजे मोक्ष निज धाम, बोला किती वर्णावा. सज्जनो माय बापो, धन्य साधूचा समागम. धन्य आहे महाराज साधूचा समागम. कसा आहे माय बापू? कारण साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना ही लोकीय. या युगामध्ये, या कलियुगात साधू थोर आहेत महाराज. म्हणूनच म्हणलेले आहे धन्य साधूचा समागम, तेने तारीजे भव भ्रम. भवरूपी भ्रम या जीवाला पडलेला आहे. आणि म्हणून या जीवाला या भव भ्रमातून तारून नेतात महाराज. आणि म्हणून कोणाची संगत धरावं माय? तर साधूची संगत धरावं माय बापो. आणि मग त्यांच्या संगतीत गेल्यावर मोक्ष निज धाम सहज हाताला लागते महाराज. आणि म्हणून माय बापो, वाईटाच्या संगतीत न बसता साधूच्या संगतीत बसावं. ते आपण स्वय तारिती, वाज्ञा जीवा कासे लाविती, माया मम सागर पार तरुणी नेती, अपार महिमा साधू. वावा सज्जनो बघा, ते आपण स्वयं तरती, स्वतः तरतात महाराज. परंतु स्वतः तरत त्या ठिकाणी माय बापो, आज्ञान जीवा कासे लाविती. थोडस बारकाईनं चिंतन करा माय बापू. आपली माय लेकरांना भूक लागल्यावर लेकरू रडू जर लागलं तर माझी माय सर्व कामधंदा सोडते, धावत जाते, त्या लेकराला उचलते आणि आपल्या कासला लावते महाराज. आपल्या रक्ताचं दूध करून त्या लेकराला पाजवते. बरं काय? आईशी कळवळ्याची याती, करी लाभावी न प्रीती, पोटी वार वाये त्याचे सर्वस्वे साये. आणि म्हणून माय बापू, हे साधू संत काय करतात? स्वतः तरतात, अज्ञान जीवाला आपल्या कासला लावतात महाराज. आणि कासला लावून मायामय सागर पार करून, अपार आहे महाराज मायामय सागर. लहान आहे काय माय? किती मोठा आहे तुम्हाला सांगतो माय बापू. हा जीव 1 कोटी डुकराच्या जन्माला गेलाय महाराज. 184 या डुकरासारख्या एवढी आहेत माय बापू. बघा, 1 कोटी बार त्या जन्मात जाऊन अख्ख्या पिपळगाव नगरीची नाली खालाय. कुठली कुठली खालाय काही पता नाही महाराज. आणि म्हणून हा भव दुस्तर असणारा सागर तारून नेतात, आपल्या कासला लावून आपल्या संगतीत घेऊन महाराज. आणि म्हणून मायबाप हो, सज्जन हो, साधूची संगत धरावं. साधू जीवाच्या हितास्तव या मृत्यू लोकावर आलेले आहेत. आणि म्हणून तुम्हा आम्हाला कळावं, साधू या जीवासाठी
जगाच्या कल्याणासाठी आलेले आहेत बर काय. जैसे चंदनाचे संगती वनस्पती सर्व चंदन होती. देवाच्या पोटात गाठी असती. वा देवानंद पाटील. चंदन हो सुंदर. सज्जनाओ माय बापू बघा काय जैसे चंदनाच्या संगती. बघा माय बापू वनस्पती सर्व चंदन होती. चंदन जर समजा एखाद्या माळावर आहे महाराज, वरला कल्या कडेला जर असला आणि वाऱ्याची झुळूक आली तर खाल्ला कल्या कडच्या बाबळीच्या झाडाखाली, काटेरी बाबळाच्या झाडाखाली बसलेल्या जीवाला चंदनाचा सुगंध येते महाराज. आपुल्या सारखे करी तात्काळ नाही काळ वेळ तया जवळी. बरं काय. आणि म्हणून माय बापू तशा प्रकारचे साधू असतात. म्हणून तुम्ही आम्ही साधूची संगत धरावं. पण माय बापू संगत कोणाची धरू नये. जसं येळूच्या काठीला गाठ असते महाराज, गाठ. त्या येळूच्या गाठीला देवानंद पाटील प्रत्येक टिपऱ्याला गाठ असते आणि त्या गाठीला काही प्रयत्न केलं तर ते गाठ जाते काय माय. होय माय जाते काय माय. डोळे लावून का दिवस आहे रात्र झाली नाही हे की नाही. आणि म्हणून असणार माय बापू तशा लोकांची या माऊली अलीकडे या तशा लोकांची संगत काही कामाची आहे का. अजिबात नाही माय बापू. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर साधूच्या संगतीत राहावं. ऐसा साधू समागम वा कपटी दुर्जना सती परम. वा वा. त्याचे अंगी कुटिलता वरमा कदा काळी न जाती. सज्जन हो माय बापू थोडस चिंतन करा. तैसे साधू समागम तशा प्रकारचा साधू संतांचं समागम करावं. पण माय बापू कपटी दुर्जन असती परम त्यांच्या अंगी कुटिलता वर्म कदा काळी न जाती कल्पांतीही जाईना. तर कसं माय बापू जसं येळूच्या काठीची गाठ जाईना तसं कुटील लोकांचा कुटीलपणा जाईना. आता एक उदाहरण सांगतो महाराज. मुळातला वाकडेपणा जाईच ना. एकदा असंच एक साधू होता. दुपारची वेळ होती. स्नान करण्यासाठी नदीला गेले महाराज. साधू स्नान करत होते दगडावर बसून आणि एक इच्छू असणारा पाण्यामध्ये वाहत चाललेला होता. त्या साधूचा कळवळा होता महाराज. जगाच्या कल्याणी संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. त्या साधूने हात घातला आणि त्या इच्छाला उचललं. इच्छू बाहेर आला आणि बाहेर आल्या आल्या त्या इच्छानं लांगी मारली महाराज. साधूचा हात तरतर तरतर कापला. इच्छू पाण्यात पडला. पुन्हा साधूनं वर काढायचा प्रयत्न केलं. पुन्हा बाहेर आला की त्यानं लांगी मारला. पुन्हा तरतर कापलं. पुन्हा अजून इच्छू पाण्यात पडला. असं 2-3 वेळे झाल्यावर शेवटी साधूनं त्या इच्छाला बाहेर काढलंय. बघा हा मुळातला गुणधर्म आहे. साधूचं मूळ गुणधर्म काय आहे तर एखाद्या जीवावर परोपकार करावं. बरं काय. देह जावो अथवा राहो. देहाचं काही घेणं देणं आहे का. देह काळाचे धन कुबेराचे तेथे मानवाचे काय आहे. साधूचा गुण एक होता की त्या जीवावर उपकार करावं, त्या जीवाला वाचवावं. आणि त्या इच्छेचा गुण एक होता की त्याचं लांगी हाणणे, लांगी मारणे. म्हणून माय बापू मुळातला गुण जाईना अशा प्रकारचं सांगू लागलेले आहे. तैसा ज्याचा अधिकारू वावा तैसा त्यासी फलकारू वावा साधू अंतरी निरविकारू
शब्द नाही साधूसी. वा सज्जन हो माय बाप हो, जैसा ज्याचा अधिकारो तैसा त्यासी फलत्कारो. मोहनराव या, जशा प्रकारचा ज्याचा अधिकार आहे तशा प्रकारचं त्याचं असणार त्या ठिकाणी त्याला फळ मिळते महाराज. आणि साधू निर्विकारू, साधू कोणाला म्हणावं महाराज? ज्याच्याकड विकल्प नाही, निर्विकल्प आहे. उगच महाराज म्हणता येईना माय बाप. बुद्धी चांगला म्हणजे काय महाराज झाला काय माय? अजिबात नाही. याच्यातलं जर अहमपणा गेला नाही, याच्यातला जर वाकडेपणा गेला नाही तर माय बाप हो त्याला साधू म्हणतात. तर साधू हे निर्विकल्प अवस्था झाली पाहिजे. आणि त्या साधूला शब्द ठेवता येणार नाही बर काय. मनोनी साधू संग धरावा, वावा साधूचा संगवर जावा. बोला उपकार परोपकार सर्वत्री करावा. वावा बनू नये. सज्जन माय बापू, मनोनी साधू संग धरावा. सज्जन हो, साधूचा संग धरावा बरं काय. कु साधूचा संग त्यागावा. कु म्हणजे वाकडापणा, वाईट विचाराचा साधू आणि त्या वाईट विचाराच्या साधूचा संग सोडून टाकावं, त्याला बाजूला करावं महाराज. आणि पर उपकार सर्वावर करावं बर काय. परपीडा ते पाप आणि पर उपकार ते पुण्य. आणि म्हणून मायबाप हो, तुम्ही आम्ही हे जीवन जगते वेळेस कोणावरही पीडा करू नये, कोणाला त्रास देऊ नये महाराज. कारण या जन्माला आल्यावर कधी जाल मायबाप हो आपल्या हातात नाही. पाण्यावरला बुडबुडा कधी फुटल काही सांगता येईना माय बापो. म्हणून कोण्याही जीवाचा नगडो मच्छर. या जीवानं कोण्या जीवाचा मच्छर करू नवं. परोपकार सर्वत्रावर करावं आणि दासत्व कराया उबगू नये बर काय. पाच विभक्तीचे आचार वावा शास्त्राचे गुहे भंडार. जो माझे प्राप्तीचे विचार वाजवाडंबडी तोचे आचार ही जे. सज्जन माय बाप हो, पाचवी भक्ती म्हणजे आचार भक्ती. माय बाप हो, ही आचार भक्ती ही सर्व शास्त्राचं गुह्य भांडार आहे बर काय. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर या पाचव्या भक्तीला जवळ करावं महाराज बर काय. जो माझ्या प्राप्तीचा त्या ठिकाणी विचार आहे बसवांना, अरे तुला जर माझं प्राप्ती करून घ्यायची असेल तर तू पाचव्या भक्तीचा जवळ घे त्या आचाराला. आणि मग त्या ठिकाणी आचारानं जर तू चिंतन केलास तर तुझं हित होते बर काय. तर आचार मानसिक वावा होय भवन मोचक. सद्गुरु रूपी कृपेने नानिका इतर कामा नाही. ऐक बाळा, इतर आचार मानसिक. बाकीचे आचार कसे आहेत महाराज? इथल्या पुरती आहेत. याने न होय भव मोचक. याच्यामुळं भवाचं मोचन होईना. मग काय करावं लागेल? भवमोचन म्हणजे हे पुनरुपी जन्म पुनरुपी मरणाचं मोचन आहे महाराज. सद्गुरु करपेवीन अनेक इतर कामा नये. बाकीचे कुठल्याही गोष्टी कामाला येणार बाळा. म्हणून तू काय कर तर सद्गुरूची कृपा करून घे. तर आचार मानसिक याने न होय भवमोचक. सद्गुरु कृपे विनानिक इतर कामा नये.
सहावे भक्तीचे वंदना वा. भक्त साधू विद्वान वा वा. सद्गुरु श्री अनन्य शरणा वंदन भावे करा. वा वा देवानं पडेल. सुंदर बर काय. सज्जन हो मायबाप हो, सहावी भक्ती बर काय ते म्हणजे वंदन. वंदन करावं महाराज. पण मायबाप हो बारकाईनं चिंतन करा. सहावी भक्ती ते वंदन. मग वंदन कोणाला करावं? भक्त साधू संत विद्वान भक्तापुढी वंदन करावं महाराज. बरं काय. कारण भक्त हे फार श्रेष्ठ असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पास निवारोनी. कारण आशा आणि पास निवारून गेलेली आहे. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं? ऐक नामधारका, तर तू त्या भक्ताला वंदन कर, साधूला वंदन कर. साधूला का वंदन करावं? कारण साधूमुळं त्या परिणामाची ओळख होते. कारण सहा षडविकाराला भिणाऱ्याला साधू म्हणतात. आणि म्हणून साधूला वंदन करावं. संत बाळा, अरे नामधारका, तर तू संताला वंदन कर. का कर म्हणले मा बापो? संत तुम्ही माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धारावया जन मूढ जीवा. या जगाचा उद्धार करण्यासाठी, जडमूळ जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या पृथ्वी तलावर आलेले आहेत. आणि म्हणून नामधारका, तू त्या संतांना कोपरापासून वंदन कर. आणि विद्वान, विद्वान म्हणजे ज्ञानी. ज्ञानेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती, बळेवीन शक्ती बोलू नये. बरं काय बाळा, तू विद्वान लोक पुढे त्या ठिकाणी वंदन कर. सद्गुरुशी अनन्य शरण. सद्गुरु माऊलीकड अनन्य भावानं शरण जा. का जा? तर मायारूपी सागरातून तारून नेणारे हे सद्गुरु माऊली असतात. म्हणून वंदन भक्ती ही सहावी भक्ती आहे. आणि म्हणून बाळा, तू या सहाव्या भक्तीला आचरणात आण. बर काय. जैसी पतिव्रता नारी वाचून नसे अंतरी पक्षी जया परी मेघा वाचून नसे सावधान. थोडस बारकाईनं चिंतन करा माय बापू. सद्गुरु माऊली बसवण्णाला सांगाले आणि सिद्धमुनी नामधारकाला सांगाले. दैवयोगानं सरपण तुम्हा आम्हाला ही कथा मिळाली. ही गोड निरोपण मिळालेली आहे. जीवाच्या हिताचं आहे माय बापू. बरं काय. सरपंच तुम्ही माझ्यावर लहान, पण माझ्यावर उपकार केल्या. कोणता उपकार केल्या माय तुम्हाला सांगतो. कारण मला या आनंद मालकाच्या कथेला बसवल्या महाराज. है की मज फामरासी काय थोरपण पायीची वाहन पायीच बरी. माय मी तुमच्या पायातली पादुका आहे. मी पामर आहे महाराज. परंतु तुम्ही मला या ठिकाणी ही संधी दिली. आम्ही ऋणी आहे महाराज. आणि ऋणानुबंधू घडला संबंधू. कारण ऋण होता देवानंद पाटील, म्हणून संबंध घडून आलाय. बरं काय. म्हणून मायबापू हो, आता वही बारकाईनं चिंतन करा. पतिव्रता नारी. पतिव्रता मातेचा विषय इथं त्या नामधारकानं दिलेला आहे महाराज. भरतारा वाचुनी नसे अंतरी. अंतरी म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी. मायबापू पितृवचन सेवापती. ज्याप्रमाणे पतिव्रता माता पती वाचुनी न स्पर्श करी, पतीशिवाय दुसऱ्याला स्पर्श करणार. आपला पती हा परमेश्वर जाणून
परमेश्वर मानून त्या मालकाची सेवा करते, तशा प्रकारचं जसं चातक पक्षी या पृथ्वी तलावर आहे महाराज. अथांग पृथ्वी तलावर पाणी आहे, पण सरपंच या चातक पक्षी या पृथ्वीवरलं पाण्याचा थेंब सुद्धा या उदरामध्ये टाकणं महाराज. त्यानं वरून असणारं मेघाचंही त्या ठिकाणी मेघा वाचुनी नसे समाधान. बर काय, त्या मेघातलंच पाणी वरून पडल्यावर आधारते आपल्या मुखामध्ये घेते आणि त्याच पाण्यानं तृप्त होते. तशा प्रकारचं नामधारका तो माझं चिंतन कर बर काय. तैसा माझा भक्त माझ शरण मी त्याचे असे सानिध्यान वा. ही त्याचा दाता पूर्ण वा वा. भक्त माझाचे. ऐक बसवण्णा, तैसा माझा भक्त माझं शरण. ज्याप्रमाणे माता आपल्या पतीशिवाय इतराला हात लावत नाही, इतराचा विचार करत नाही, तशा प्रकारचा माझा भक्त पाहिजे बर काय. तसा जर माझा भक्त असला आणि तो जर मला शरण आला बसवण्णा, मी त्याच्या सानिध्यात असतो. बघा माय बापू, देव कुठं आहे तर देव भक्ताजवळ आहे, देव संताजवळ आहे महाराज. स्वतः आलम्मा प्रभू म्हणाले ता बाळा, अशा प्रकारचा भक्त मला जर मिळाला तर मी त्याच्या जवळ असतो, सानिध्यात असतो, त्याचा दाता आहे मी. ऐक भक्ता बर काय. दैवता भूता मान नमन केही किजे प्रसंग वेळ पाहुन वा वा. अनन्य भावे करी भजन तो कोणारी नमन करी. ऐक बाळा, जेणे सोयीत होईल त्याला वंदन करावं आणि तो सद्गुरू आहे, मी त्याच्या जवळ आहे. आणि मग त्या ठिकाणी दैवता भूतासी नमन, दैवता भूताला नमन करावं महाराज. तेही कीजिए प्रसंग वेळ पाहून. नामधारका, तू माझा भक्त आहेस बर काय, मग तुला दैवताला भजायची काही गरज आहे का नाही, पण बाळा वेळ प्रसंगानुसार त्यांना नमस्कार कर. माय बापू, ज्याप्रमाणे पतिव्रता माता आपल्या पती देवाची वाट बघते, तशा प्रकारचं तू माझं चिंतन कर. पण दैवायोगाने वेळ प्रसंग आला तर दैवताला नमस्कार कर. जो अनन्य भावे करी भजन बर काय, तो कोणारी नमन न करी. ज्यानं अष्टभावानं, ऐक बसवण्णा नामधारका, ज्यानं अष्टभावानं मला शरण आलाय त्याला कोणीही दैवताला नमस्कार करायची गरज नाही बर काय. सातव्या भक्तीचे लक्षण वा. साधू संताचे दासत्व करावे जाण. वा वा. भक्ती सखया तत्वा जाण. बोला. जाणी जे त्वा भक्त सकया. वा देवानंद पाटील, सुंदर बर काय. सज्जन हो, सात्वी भक्तीचं लक्षण म्हणजे साधू संतांचं दासत्व करावं. माय बापू, दासत्व कराया उबगू नये, कंटाळा करू नये, आळस करू नये, अभिमान धरू नये महाराज. कारण या जीवाच्या हितास्तव नामधारका, अरे बसवांना, सात्वी भक्ती म्हणजे दासत्व नावाची भक्ती आहे. आणि ती भक्ती कोणाची करावं, साधूची करावं, संताची करावं, त्यांचं दासत्व करावं. आठवी भक्ती सत्यत्व आहे महाराज बरं काय. सत्यत्व सक आपुल्यासारखे करी तात्काळ नाही काळ वेळ तया जवळी. आणि म्हणून आपल्यासारखं करावं. या आठवी भक्ती कोण करावं महाराज तर भक्तानं करावं. माय बापू, त्या ठिकाणी त्या भक्ताला सांगालय, जाणे जे तुआ भक्त सकया.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। आत्रे अनुसया माता की जय। गुरुवर्य यदुवन महाराज की जय। याच्या पुढची सेवा आमचे दत्तभक्त पारायण मोहनराव भंडारवाडे हे सूचकाची सेवा करते। दुसरं कोणी आहे का भाऊ? या भरलंय की बंद पडलंय?